AC मध्ये काम करतायत, याच्याशी एक्सपोजर नाही आहे, सूर्याशी एक्सपोजर नाही आहे, त्यांना बऱ्याच डेफिशियन्सीज, विटामिन रिलेटेड डेफिशियन्सीज दिसून येतात. ह्या डेफिशियन्सीजचा सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतं. ज्या गोष्टींवरती वर्क लाईफ बॅलन्ससाठी आपण लक्ष देऊ शकतो ते घटक कोणते कोणते असतील? तसा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. एक म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट. तुझ्या कामाचे आवर्स अननेसेसरी वाढत आहे आणि मग वर्क लाईफ बॅलन्स जास्ती कठीण होऊन जातं. सो टेक्नॉलॉजी तू अडॉप्ट करतोयस की नाहीस, हा सुद्धा त्याच्यातला एक इम्पॉर्टंट घटक आहे. टेक्नॉलॉजीप्रमाणे मी बदलतोय का, कारण ते आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करायला मदत करणार आहे. नमस्कार, मी चिद्विलास क्षीरसागर. चिद्विलास स्टुडिओच्या मेंटल वेलनेस सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण उद्योजकांचा आणि व्यावसायिकांच्या या सगळ्या मानसिक स्वास्थ्याबद्दलची लक्षणं कुठली आहेत याबद्दल बोललो होतो. आता त्यावरती काय काय उपाय होऊ शकतात हे मला वाटतं की आपण डिस्कस करू, की ही सगळी लक्षणं दिसल्यानंतर काय उपाय केले पाहिजेत. उपाय आपण वेगवेगळ्या श्रेणीत विभागूया. हे आत्ता जे आपण डिस्कस करणारे उपाय ते मे बी आत्ता पहिल्यांदा करून बघा या कॅटेगरीत आपण घालू वाटल्यास, की ह्या गोष्टी करून बघा आणि मग अजून वेगवेगळे उपाय आहेत ते आपण हळूहळू डिटेलमध्ये बघूया. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचं शरीर व्यवस्थित सांभाळणं. असे रिसर्चेस आहेत की जेव्हा तुमची बॉडीच नीट काम करत नाहीये तेव्हा निगेटिव्ह फिलिंग्सकडे तुमची वल्नरेबिलिटी वाढत जाते. म्हणजे तुम्हाला जास्ती निगेटिव्ह वाटायला लागतं, मग इमोशन्समध्ये असेल, विचारांमध्ये असेल. सो ही निगेटिव्हिटीची वल्नरेबिलिटी कमी करण्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. पहिलं म्हणजे भुकेकडे आणि झोपेकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे खाताय ना, म्हणजे तुमचं वय बघता किंवा तुम्हाला असलेले आजार लक्षात घेता, ज्या प्रकारचं अन्न खायचंय ते तुम्ही खाताय ना. बऱ्याचदा स्ट्रेस इटिंग होतं आणि स्ट्रेस इटिंग जनरली जंकचं केलं जातं आणि जेव्हा तुम्ही खूप फुल आहात तेव्हा एनिवेज पॉझिटिव्ह इमोशन्स फारशा येत नाहीत किंवा तुमची निगेटिव्ह इमोशन्सकडे वल्नरेबिलिटी वाढते. सो तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे शारीरिक काही आजार असतील त्याच्याप्रमाणे न्यूट्रिशियस खाताय की नाही याच्याकडे लक्ष देता येईल. दुसरी गोष्ट, तुम्ही झोपताय ना, बेसिक स्लीप हायजीन असते ती तुम्ही पाळताय ना. फॉर एक्झाम्पल, झोपायच्या आधी 1 तास तुमचा फोन लांब आहे का तुमच्यापासून, किंवा झोपायच्या आधी तुम्ही स्लो डाऊन करताय का काहीतरी स्टिम्युलेटिंग नवीन नवीन आयडियाज तेव्हा त्याचा तुम्ही विचार करताय. ऑफकोर्स जर तुम्ही नवीन नवीन आयडियांचा झोपायला जात असताना विचार कराल तर एनिवेज तुम्हाला झोप येणार नाहीये. सो झोपायला जाताना तासभर आधी ती स्लो डाऊनची प्रोसेस तुमची सुरू होतीये ना, याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर तुम्ही बेसिक एक्सरसाइज करताय ना, याच्याकडे ही लक्ष द्या. बेसिक एक्सरसाइज मी याच्यासाठी म्हणलं की लगेच आपली अशी अपेक्षा असते की नाही, रोज इतका तास मी जिममध्ये घालायलाच पाहिजे किंवा रोज या पद्धतीचा एक्सरसाइज माझ्याकडनं झालाच पाहिजे, असं नाहीये. रोज थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही तुमचं अंग हलतं ठेवताय ना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सबस्टन्स यूज फार करत नाही ना, रादर न केलेलंच उत्तम, पण प्रमाणापलीकडे ते जात नाहीये ना, कारण त्याने वल्नरेबिलिटी वाढणारच आहे. त्याच्यामुळे तिकडे लक्ष देता येईल. आणि कुठले शारीरिक आजार आहेत का, म्हणजे कुठल्या डेफिशियन्सीज आहेत का, असं दिसून येतं की जे लोक खूप AC मध्ये काम करतायत, याच्याशी एक्सपोजर नाहीये, सूर्याशी एक्सपोजर नाहीये, त्यांना बऱ्याच डेफिशियन्सीज, विटामिन रिलेटेड डेफिशियन्सीज दिसून येतात. ह्या डेफिशियन्सीचा सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. सो एकदा मे बी डॉक्टरांकडे जाऊन जनरल चेकअप करून घ्या आणि काही डेफिशियन्सीज असतील तर त्या डेफिशियन्सीजवर आधी उपचार घ्या. ह्याच्याबरोबर जे जेनरिक उपाय एनिवेज सांगितले जातात, जसं की योगा किंवा मेडिटेशन करा. आता मेडिटेशन बद्दल सुद्धा आपला गैरसमज असतो की
अर्धा 1 तास आपल्याला एका पोझिशनमध्ये डोळे बंद करून आपलं ध्यान लागलंच पाहिजे, असे आपले गैरसमज असतात. पण तसं न करता अगदी 5 मिनिटांसाठी फक्त मी माझा श्वास घेताना आणि सोडताना मी नोटीस करू शकतोय का? हे सुद्धा मेडिटेशनच आहे. मेडिटेशनसाठी वेगळं काही करायची, खूप फोकस्ड राहून मेडिटेशन करायची गरज आहे, अशातला काही प्रकार नाही. सो फक्त श्वासावर लक्ष नियंत्रित करणे किंवा उच्छ्वास म्हणजे मोठे श्वास बाहेर सोडणे, असं केलं तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅनेज होऊ शकतात. स्ट्रेस मॅनेज व्हायला मदत होते. सो या छोट्या गोष्टी आपण करून बघू शकतो. आणि हे केल्यानंतर सुद्धा हे तुम्ही कन्सिडरेबल अमाउंट ऑफ टाईमसाठी करताय. म्हणजे समजा 2 आठवडे, 3 आठवडे कन्सिस्टंटली तुम्ही हे करताय. पण तरी सुद्धा म्हणावा तितकं तुम्हाला त्याच्यात चेंज दिसत नाहीये. तुमच्या एकंदरीत मानसिक परिस्थितीमध्ये तुम्हाला म्हणावा तितका चेंज दिसत नाहीये. तर मग मात्र सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टना भेट देणं इम्पॉर्टंट असेल. नक्कीच. म्हणजे हे काही सोपे सहज उपाय आहेत की जे रोजच्या काही सवयी बनवू शकतो आपण, की त्या सवयींमधून आणि ऑब्झर्व्ह करण्यातून या गोष्टी लक्षात येऊ शकतात. पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून काम करताना आजकाल एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर समोर येतो, तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. की हे सगळं करण्यासाठी वेळ पुरेल की नाही किंवा होतोय की नाही. तर एक वर्क लाईफ बॅलन्स नावाची एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. तर मग ते काय आहे नक्की? म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय नक्की? आता वर्क लाईफ बॅलन्स या हिशोबानं 2 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स पुढे येतात. एक तर वर्क लाईफ बॅलन्स किंवा वर्क लाईफ इंटिग्रेशन. वर्क लाईफ बॅलन्स हे आधी थोडंसं पॉसिबल होतं. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय, की मी या वेळात एवढं करणार, उरलेला सगळा वेळ फॅमिलीसाठी. हा स्ट्रिक्ट रूल झाला. याला वर्क लाईफ बॅलन्स असं म्हणतात. वर्क लाईफ इंटिग्रेशन आता जेव्हा वर्क फ्रॉम होम वाढायला लागलंय, तेव्हा आता वर्क लाईफ इंटिग्रेशनची जास्ती गरज पडायला लागली. म्हणजे वर्क लाईफ इंटिग्रेशन म्हणजे काय, की मी दिवसातला हा वेळ याच्यासाठी, ज्याला टाइम ब्लॉक्स आपण म्हणतो, की हा वेळ या गोष्टीसाठी, हा वेळ या गोष्टीसाठी, नॉट नेसेसरीली तो फक्त मी कामासाठीच देणार. फॉर एक्झाम्पल, मी वर्क फ्रॉम होम करू शकते आणि माझी संध्याकाळची 5 ची योगाची बॅच आहे. मग मी माझ्या 4 पर्यंतच्या मीटिंग्स संपवणार आणि मग 5 ते 6 योगाची बॅच करणार आणि मग 6 नंतर लगेच मी परत पुढल्या मीटिंगसाठी जॉईन होणार. याला वर्क लाईफ इंटिग्रेशन असं म्हणतात. सो वर्क लाईफ बॅलन्स आणि वर्क लाईफ इंटिग्रेशन हे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स चूज करणार का वर्क लाईफ इंटिग्रेशन चूज करणार, हे कम्प्लिटली तुमच्या हातात आहे. काही लोकांना हे अशा 2 कॅटेगरीज जास्ती भावतात, की एकदा काम झालं की झालं, मग मी कामाचा विचार करणार नाही, आता माझा सगळा वेळ घरात. पण काही लोकांसाठी हे करणं शक्य नसतं. मग अशा वेळी वर्क लाईफ इंटिग्रेशनचा विचार करता येईल. पण हे करताना कुठल्या तरी पद्धतीने आता मी इथे थांबणार हा विचार सुरू व्हायची गरज असते. कारण जर आपण एंटरप्रेन्योर्स आहोत आणि अगदी समजा व्यवसायाच्या अगदी सुरुवातीला आहोत, अगदी सेटअप नवीन आपण करतोय, अशा वेळी आपण थांबत नाही. म्हणजे हे पण करायचंय, हे पण करायचंय, हे पण करायचंय, दिवसातले 24 तास पुरत नाही. मग आपण आता मी इथे थांबणार आणि आता मी थोडंसं रिलॅक्स करणार आहे, असे आपण स्वतःला फुरसतच देत नाही. सो हा विचार इनिशियली करायला सुरुवात करणं, की आता इथे मी थांबणार आहे. कारण करायला लागलास तर खूप खूप काम आहेत, अशी तू खूप करत राहशील, दिवसभर करत राहशील. पण आफ्टर अ पॉइंट त्याचं बर्डन यायला लागतं. आफ्टर अ पॉइंट तू हे फार दिवस करू नाही शकत. 1 महिना, 2 महिने असं किती दिवस फक्त सतत कामच करशील. कधीतरी यू नीड टू कम बॅक टू लाईफ एज वेल ना. मग तेव्हा हा खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट होऊन बसतो एंटरप्रेन्योर्सचा. वर्क लाईफ बॅलन्स ही तशी खूप सर्वसमावेशक गोष्ट आहे, ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. तर त्याचे काही महत्त्वाचे फॅक्टर्स असतील ना, काही महत्त्वाचे घटक असतील ना, की ज्या गोष्टींवरती वर्क लाईफ बॅलन्ससाठी आपण लक्ष देऊ शकतो, ते घटक कोणते असतील? हां, तसा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. एक म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट. म्हणजे माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, माझ्यासाठी काय महत्त्वाचं नाहीये, याचा विचार करून कुठली गोष्ट मी आत्ता करायची, कुठली गोष्ट मी नंतर करायची किंवा कुठली गोष्ट मी करून थांबायचं आणि मग माझ्या आयुष्याला लागायचं आणि कुठली गोष्ट उद्यासाठी मी ठेवून द्यायची.
ह्याचा माझा स्वतःबद्दल होणारा विचार म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट. म्हणजे मी ते इफेक्टिव्हली करू शकतोय का? की आज माझे वर्किंग अवर्स इतके आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीत तसं होतं, की 4 पर्यंतच मी ऑक्युपाईड असू शकते. मी 4 नंतर ऑक्युपाईड असू शकत नाही. मला तेवढी लिमिटेशन्स येतात. सो जेवढं काही काम आहे ते मला 4 वाजेपर्यंत संपवावं लागतं. पण 4 वाजता मला ती बाउंडरी ड्रॉ करावीच लागते, की आता इथे थांबायचंय. मग आता जे काम राहील ते उद्या. सो सेल्फ मॅनेजमेंट हा त्याच्यात एक मुद्दा येतो. दुसरा म्हणजे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा सुद्धा त्याच्यात विषय येतो, की टेक्नॉलॉजी बदलतीये. बऱ्याचदा असं होतं, की आपण पूर्वीच करत असलेल्या पद्धतीने आता सुद्धा काम करतो. मग तुमचा वेळ सुद्धा त्याच्यात जास्त इन्व्हेस्ट होतो. फॉर एक्झाम्पल पूर्वी हाताने हिशोब करायचे. नंतर कॅल्क्युलेटर झाले. पण आता तू हाताला पेटवून बसलास, की नाही मला हातानेच हिशोब करायचे, तर तू स्वतःवर अननेसेसरी ताण वाढवतोयस. तुझ्या कामाचे आवर्स अननेसेसरी वाढतायत आणि मग वर्क लाईफ बॅलन्स जास्ती कठीण होऊन जातोय. सो टेक्नॉलॉजी तू अडॉप्ट करतोयस की नाहीस, हा सुद्धा त्याच्यातला एक इम्पॉर्टंट घटक आहे. टेक्नॉलॉजीप्रमाणे मी बदलतोय का? कारण ते आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करायला मदत करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट, जिथे आपण सगळेच मोर ऑर लेस स्ट्रगल करतो, की ह्या वेळात ही गोष्ट करणं किंवा ह्या गोष्टीला इतका वेळ देणं. कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा नाही. आता एंटरप्रेन्युअर म्हणल्यावर तुझ्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतात. तुझ्याकडे लिमिटेड टाईम असते. मग या गोष्टीला मी इतका वेळ देणार आहे का? किंवा ही गोष्ट इतका वेळ डिझर्व्ह करते का? हा हा एक ॲस्पेक्ट आला. त्याच्यानुसार मी हे करणार का किंवा करणार नाही का? याचं तुझी स्वतःची असलेली थॉट प्रोसेस. सो ह्या सगळ्या घटकांचा विचार करून आपल्याला थोडीशी वर्क लाईफ बॅलन्स हे करायला. शिवाय जसं मी म्हणलं, की तणाव याचा अजून एक इम्पॉर्टंट हे असतो फॅक्टर असतो, की सगळ्या गोष्टी आपणच करतो. मीच फोटोग्राफर आहे, मीच क्लायंटला अप्रोच करतोय, मीच सोशल मीडिया मॅनेज करतोय, सगळं मीच करतोय. हां. सो या मल्टिपल रोल्स जेव्हा मी स्वतःच करतेय, लिमिटेड रिसोर्सेस आहेत माझ्याकडे, तर मी कुठली कामं लोकांना देऊ शकते का? डेलिगेशन. म्हणजे सगळंच मी थोडक्यात करते. स्ट्रेस मॅनेजमेंट हां, हां. महत्वाचं. म्हणजे हे काम थोडंसं कोणी करू शकतं का? किंवा हे करायला मला कोणी हातभार लावू शकतं का? असं केलं हे करणं सुद्धा वर्क लाईफ मॅनेजमेंटचा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असू शकतो. म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट. माझ्याकडे किती गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याची मी कशी इफेक्टिव्हली मॅनेजमेंट करते. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट. पण मग आता हे वर्क लाईफ बॅलन्सचे हे सगळे जे महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत, तर ते वर्कआउट करण्यासाठी, त्यावरती काम करण्यासाठी काय असतं? म्हणजे कशा पद्धतीने काम करू शकतो माणूस? वर्क लाईफ बॅलन्ससाठी. आता हे मी जेव्हा बोलत होते वर्क लाईफ बॅलन्स, तेव्हा तुला एक मुद्दा प्रकर्षानं जाणवला असेल, की कुठेतरी एक रेषा खेचायची आवश्यकता असते, की हे मी करणार किंवा हे मी करणार नाही किंवा एवढंच मी करणार, एवढं मी करणार नाही. ज्याला आम्ही बाउंडरी सेटिंग असं म्हणतो. सो बाउंडरी सेटिंग हा वर्क लाईफ मॅनेजमेंटसाठी हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे. थोडक्यात हे सगळे एलिमेंट्स यावरती काम करण्यासाठी काही स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप केले पाहिजे किंवा काही स्ट्रॅटेजीज केल्या पाहिजे. तर मला वाटतं तो एक खूप मोठा विषय आहे, की त्याबद्दल खूप डिटेलमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. तर उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वर्क लाईफ बॅलन्स. तर त्याचे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण आज समजून घेतले. पुढच्या एपिसोडमध्ये त्याच्या स्ट्रॅटेजीज किंवा स्किल्स याबद्दल चर्चा करणार आहोत. पण केतकीने व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी उद्योजकांचे मानसिक स्वास्थ्य नावाचा एक कोर्स तयार केलेला आहे, जो ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आहे, जो तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार बघू शकता आणि करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची लिंक पण दिलेली आहे, की तिथे तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तो बाय करून तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि वर्क लाईफ बॅलन्सच्या पुढच्या काही महत्त्वाच्या घटकांबद्दल चर्चा करण्यासाठी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. थँक्यू.